आता मित्र आपण पाहू भाग 6. बरोबर. प्रश्न IMP आहे, वारंवार सांगत नाही, काही गरज नाही. फक्त माझं म्हणणं एवढं आहे का तुम्ही हे सगळे प्रश्न पहा, हे सगळे प्रश्न ऐका, लिहून घ्या, कामात पडतील. ठीक आहे. चला मग आता प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष. प्रश्न काय विचारला की राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. विशेष नाही राज्यसभा म्हटलं तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहे. उपराष्ट्रपती. कोण आहे. उपराष्ट्रपती. आता कलम 64 नुसार असतात. कलम किती आहे रे. 64. कलम विचारला प्रश्न. म्हणजे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जे राष्ट्रपती असतात, उपराष्ट्रपती असतात, हे कोणत्या कलमानुसार. कलम किती आहे. 64. हे कलम 64 पाठ ठेवायची. राष्ट्रपती जे आहे, राष्ट्रपतीची कलम आहे 52. कोणती कलम आहे. 52. पंतप्रधान सांगितलंय कलम आहे 74. समजलं. आता लोकसभा जी आहे, लोकसभा तर लोकसभेची कलम आहे 81. किती कलम आहे. 81 कलम. जर तुम्हाला सभापती व्हायचं असेल, सदस्य व्हायचं असेल, काही व्हायचं असेल लोकसभेचं, तर तुम्हाला वय पाहिजे 25 वर्ष. किती पाहिजे. 25 वर्ष. बरोबर आहे की नाही. पंतप्रधान होण्यासाठी वय तुम्हाला पेपरला विचारलं प्रॉपर, तर पंतप्रधान होण्यासाठी सुद्धा वय पाहिजे 25 वर्ष. एवढ्या गोष्टी मला या प्रश्नामध्ये महत्त्वाच्या वाटल्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या. चला नंतर PUC पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. हे पाठ ठेवू आपण. हे वारंवार पेपरला आहेत, हे चुकत नाही, पेपरला आल्याशिवाय राहत नाही. पाठ ठेवू. चला नंतर इथं बाकी काही महत्त्वाचं नाही आहे. महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची त्यांना काय केलं. फक्त कपडे बदलवले, प्रश्न वेगळा विचारला, प्रश्न तोच आहे. त्याला काय म्हणायचं आहे. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती एवढंच त्याला म्हणायचं आहे. त्यांना काय केलं. प्रश्न फिरवला. पाठाचं उत्तर 288. लोक करतात 48. असं काही नाही आहे. बरोबर लक्षात घ्या. चला किती आहे. 288. आणि जे महाराष्ट्र विधानसभा जी आहे, या महाराष्ट्र विधानसभेचे कलम आहे 170. किती आहे. 170. नंतर प्रश्न पहा. हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता. इथे थोडंसं दुमत आहे. तर तालुका आहे सिरोंचा. कुठं कोणता आहे. सिरोंचा. काही पुस्तकामध्ये भामरागड दिलेला आहे. बरोबर आहे. भामरागड सिरोंचा हे दोन्ही तालुके छत्तीसगडच्या बाउंड्रीवर आहे. ते अति पूर्वेकडील तालुके आहे, पण प्रॉपर सिरोंचा हा तालुका पूर्वेकडचा आहे. समजलं तुम्हाला. चला नंतर रक्ताच्या कर्करोगासाठी. किती सुंदर प्रश्न आहे. रक्त म्हटलं बस पाठ ठेवतो. लुकेमिया. रक्ताचा कर्करोग जो आहे ना, कर्करोग म्हणजे कॅन्सर, यासाठी बायोप्सी नावाची पद्धत. बायोप्सी पेपरला प्रश्न आहे. बायोप्सी. आता बायोप्सी प्रश्न पाठ ठेवायचा. आपल्या शरीराचा एखादा तुकडा कापून त्याचं परीक्षण करणे, याला म्हणतात बायोप्सी. पेपरला प्रश्न आहे. ठीक आहे. आणि रक्ताच्या कर्करोगासाठी काय असतात. लुकेमिया. रक्त म्हटलं रक्त तर रक्ताचे प्रकार पडतात 4. पहिला आहे ए बी, AB आणि O. पाहिजे लोक म्हणते मग ABCD असं नाही आहे. AB आणि O. तर हा जो AB आहे, याला सर्व योग्य ग्राही म्हणतात. काय म्हणतात. ग्राही. हा पुऱ्या गावाचं रक्त घेते आणि याला काय म्हणतात. दाता म्हणतात. हेही मला इथं प्रामुख्याने सांगावं असं वाटलं, मी सांगितलं. प्रश्न पाठ ठेवजा. चला नंतरच 56 प्रश्न आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंब जात कोणती. विशेष नाही आहे. डाळिंब म्हटलं तर गणेश. बाकी काही कामाचं नाही आहे. डाळिंबाची सर्वात प्रसिद्ध जात आहे महाराष्ट्रामध्ये गणेश. आणि हे गणेश जे डाळिंब आहे, हे अंदरून थोडंसं पांढरं पांढरं असते. खाले गोळ असते. खात जा. चांगलं असते पोटासाठी. मसुरी थंड हवेचं ठिकाण कुठं आहे. विशेष नाही आहे. उत्तराखंड. काय पाहा लागते. कुठं आहे. उत्तराखंड. चला उत्तराखंडची राजधानी पाठ्यचा पेपरला येते. बाकी इथं काही महत्त्वाचं नाही वाटलं मला. नंतर आहे यांनी भारतीय क्रांतिकारकांना म्हणजे कोण म्हटलं पहा. वाट चुकलेल तरुण. प्रश्नच नाही आहे. कोण म्हटलंय. महात्मा गांधी. कारण महात्मा गांधीजी बघा क्रांतिकारकांचं काम होतं सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, इन्कलाब जिंदाबाद. जे आजचं वातावरण सुरू आहे भारताचं. ठीक आहे. आणि महात्मा गांधींचा विश्वास होता अहिंसक आंदोलनावर. समजलं. म्हणून महात्मा गांधींनी भारतीय क्रांतिकारकांना काय म्हटलंय. वाट चुकलेल तरुण म्हटलंय. पेपरला प्रश्न आहे. समजलं तुम्हाला. त्यानंतर बघा ॲलन ह्यूम हे एक नाव आहे. ॲलन ह्यूम आहे की नाही. तर ॲलन ह्यूम यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग होता. ठीक आहे. संस्थापक अध्यक्ष होते कोण. ॲलन ह्यूम. हा प्रश्न कामाचा आहे. चला महात्मा गांधीजी आहे. तर महात्मा गांधींनी भारतात केलेला पहिला सत्याग्रह आहे 1917 मध्ये. तो सत्याग्रह आहे नीळ संबंधी आहे. नीळ संबंधी. नंतर प्रश्न पहा. काक्रापारा अणुविद्युत केंद्र म्हटलं तर हे आहे गुजरात. कुठं आहे. काक्रापारा नावाचं जे अणुविद्युत केंद्र ते आहे गुजरातमध्ये. प्रॉपर पेपरला आलेलं आहे. बाकी मला असं वाटतं या ठिकाणी काही सांगायची गरज नाही आहे. चला नंतर बघा प्रश्न. जगातील सर्वात प्राचीन नदी कोणती. काय पाहा लागते बा. जगातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे म्हणते. झालं. तर कोणी लिहिते हिमालय. बरोबर. कोणी अँड्रीज देतो असं नाही आहे. पर्वत म्हटलं तर अरवली पर्वत. कोणता पर्वत आहे. अरवली. जगातील सर्वात प्राचीन पर्वत आहे अरवली. आणि हा अरवली पर्वत आहे राजस्थानमध्ये. कुठे आहे रे.
राजस्थान तो दिल्लीमध्ये पण आहे, तो हरियाणामध्ये पण जाते. पण राजस्थानमध्ये या पर्वताचा 80% भाग आहे. मी हाही प्रश्न पेपरला पाहिला आहे, की अरवली पर्वताचा सुमारे किती टक्के भाग राजस्थानमध्ये आहे? तर किती आहे? फक्त 80% भाग आहे. तो दिल्लीमध्ये आहे, तो हरियाणामध्ये आहे, तो पंजाबमध्ये पण आहे. पण सर्वात जास्त भाग त्याचा राजस्थानमध्ये आहे. म्हणून त्याचं जे ठिकाण आहे ते राजस्थान घेतलं जाते. समजलं? आता हा झाला आपला 6वा भाग. ओके. आता लगेच 7वा भाग होईल. 6वा भाग पाहिल्याशिवाय मित्र दोनदा पाहता. प्रत्येक भाग 50 भाग आहे. एका दिवशी 2 भाग जरी 2-2दा पाहिले, बरोबर, तरी 25 दिवसात जीएस संपलं. याच्या पळ्यात जीएस येणार नाही. बरोबर? चला, विषय खतम.